मृत्युलोकी भूकैलास असे ओळख असणाऱ्या सोलापूर शहरातील टिळक चौकातील वीरभद्रेश्वर मंदिर येथे श्रावण मास समाप्तीनिमित्त वीरगोत्र कुलचक्रवर्ती तथा मूळ पुरुष श्री गुरु वीरभद्रमूर्तीस रुद्राभिषेक पूजा करण्यात आले। या प्रसंगी असंख्य महिला मंडळाच्या वतीने रुद्रपठण करण्यात आले। माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात महाआरती करण्यात आली व भक्तांना महाप्रसाद त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। या प्रसंगी मंदिराचे पुजारी नागेश कंटीकर, सिद्धेश कंटीकर, वेदमूर्ती सिद्धय्या स्वामी, बसवराज संभाळ स्वामी, पवन कंटीकर यांनी मंत्र पौरिहत्य केलं। या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। श्री गुरुभ्यो नमः। पंचाननतः कोटि पंचाक्षर मनोपमा पंचसूत्र कृत वंदे पंचाचार्य जगद्गुरु। आज पवित्र अशा या श्रावण मास समाप्तीच्या निमित्तानं जय माता रुद्र मंडळच्या सर्व माता भगिनी त्याचबरोबर सोलापुरातील भक्त मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून एक श्रावण मासच्या समाप्तीनिमित्तानं सामूहिक रुद्रपठण, बिल्वार्चन, शिवाष्टोत्तर शतनामावली, शिवस्तुती सुंदर असा धार्मिक कार्यक्रम येथे संपन्न झालेला आहे। त्याचबरोबर शिव आणि शक्तीचं संगम, भद्रकाली समवेत वीरभद्रेश्वराचं एक सुंदर रूप, अलौकिक असं सुंदर रूप देवाला दिलेलं आहे। देव पाहवया गेलो अवघा देवची होऊन आलो अशी विशाल मनोभावना सर्व भाविकांच्या मनात निर्माण झालेलं होतं। सुंदर असं महापूजा येथे संपन्न झालेलं आहे। त्याचबरोबर परमपूज्य प्रातस्मरणीय डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी येऊन सर्व भक्तांना शुभमंगल आशीर्वाद केलेच। त्याचबरोबर यावेळी या देवळाचे विशेष करून कंटीकर परिवार यांनी सुद्धा मनोभावे देवाची सेवा म्हणा, देवाची पूजा म्हणा, देवाची अर्चना म्हणा, एक मनोभावे सुंदर रीतीने साजरा केलेला आहे। सुंदर असा कार्यक्रम येथे संपन्न झालेला आहे। श्री वीरभद्रेश्वर महाराज की जय। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।